साठी जमलेले आहोत. देशाला भेडसावत असलेले अनेक सांस्कृतिक आणि धार्मिक प्रश्न आहेत. अनेक प्रश्नांवर उत्तर एक आहे, सर्व संत एकत्र येणं. कारण 6,40,000 गाव आहे, 7,000 नगर आहेत, 100च्या आसपास महानगर आहेत, 700हून अधिक जिल्हे आणि 7,000हून अधिक तालुक्या देशात आहेत. आणि संतही काही कमी नाही आहेत. जवळजवळ 20-25 लाख संत देशात आहेत. म्हणजे 6,40,000 गाव आणि 25 लाख संत, हे जर रेशो पाहिलं तर एका गावाला 2-2, 3-3 संत वाटणीला येऊ शकतात. अशा वेळी देशात एकच आशेचं किरण आहे, संतांची अजूनही लोक ऐकतात. असे असताना सुद्धा हिंदू धर्म अत्यंत संक्रमणातून जात आहे. एका बाजूला एक तरफ मुस्लिमों के आक्रमण हम पर हो रहा है, दूसरी तरफ क्रिश्चियनों का हो रहा है, फिर तीसरा है अपने आप में हमारी अलग अलग मतपंथ संप्रदायों की टकराव, और चौथा है कि कम्युनिस्टों का बहुत बड़ा आघात हिंदू धर्म पर. और इसके अलावा भी मीडिया जो है आज की, वो पूरी हिंदू संस्कृति के खिलाफ संगठित रूप से काम कर रही है. इसके अलावा भी हमारी बहुत सारी समस्याएं हैं. इसके लिए संगठित रूप से काम करने की आवश्यकता है. जब तक हम संगठित नहीं होंगे, क्योंकि हम देश में देखते हैं कि ये ऊपर नीचे वाले छूताछूत, यानी हम अस्पृश्यता के लिए बहुत बड़ी दंड दे चुके हैं. आज भी हम सुधर नहीं रहे हैं. आज भी हम कई लोगों को अस्पृश्य मानते हैं और दूर रखना चाहते हैं. और हम बड़े बड़े लोग होने के बावजूद भी मनुष्य को मनुष्य के रूप में मानने के लिए तैयार नहीं है. इसको देखते हुए ये संत महापरिषद ने ऐसा एक निर्णय लिया. इसमें कौन प्रमुख होगा, कौन नीचे रहेगा, ऐसा नहीं कि सब लोग एक जैसे हैं, ऐसा मानकर ये परिषद का निर्माण हुआ है. ये परिषद का कोई प्रमुख है या इसका सेक्रेटरी है, ना इसके कोई अध्यक्ष है. ये सब लोग हम मिल के काम करेंगे करके ये 2-4 महानुभावों ने आगे आकर इसका संगठन किया है. इसमें हम सब लोग हमारी योगदान देने की आवश्यकता है. आम्ही सर्व मिळून जर योगदान दिली तर निश्चितच ही संघटना देशात निश्चित, कारण अनेक समस्यांना संघटितपणे तोंड देणं गरजेचे असते. आणि आजकाल सर्वजण घाबरतात. ಇಂದು ನಾಳೆ ಎಲ್ಲರೂ ಅಂಜೋದು ಸಂಖ್ಯೆಗೆ. ಈ ರಾಜಕೀಯ ವ್ಯವಸ್ಥೆ ಅಂತೂ ಬಹುಸಂಖ್ಯೆ ಇದ್ರೇ ಭಯ ಪಡುತ್ತೆ, ಇರದೇ ಇದ್ದರೆ ಯಾರನ್ನೂ ಕೇಳೋದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ನಾವು ಸಂಘಟಿತರಾಗಿ ಬಹುಸಂಖ್ಯೆಯಿಂದ ಕೂಡಿದವರಾಗಿ ಒಳ್ಳೆಯ ನೀತಿ ನಿರ್ಧಾರಗಳನ್ನು ತಗೊಂಡು ಅದನ್ನು ಆಚರಣೆಯಲ್ಲಿ ತಂದಾಗ ಧರ್ಮವನ್ನು ಉಳಿಸೋದಕ್ಕೆ ಅಥವಾ ಈ ಧರ್ಮ ಮತ್ತು ಸಂಸ್ಕೃತಿಯನ್ನು ರಕ್ಷಿಸೋದಕ್ಕೆ ಸಹಾಯ ಆದೀತು. ಆ ಕಾರ್ಯ ಈ ನಮ್ಮ ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಿಶ್ಚಿತವಾಗಿಯೂ ಆಗಿಯೇ ಆಗುತ್ತೆ. ಇದಕ್ಕಾಗಿ ಬಹುದೊಡ್ಡ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಪೂಜ್ಯರು ಪಟ್ಟಿದ್ದಾರೆ. ಅದು ಸಾರ್ಥಕ ಆದೀತು. ಅದಕ್ಕಾಗಿ ತಮ್ಮೆಲ್ಲರ ಆಶೀರ್ವಾದ ಬಹಳ ಮುಖ್ಯ ಅಂತ ಪ್ರಾರ್ಥಿಸಿ ನನ್ನ ಮಾತು.